आश्विनी येना हे गाणं आजही रसिक प्रेक्षकांना मोहिनी घालणारं ठरलं आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं हे पहिलं मराठी गाणं म्हणून या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळालेली आहे. 1987 सालच्या गंमत जम्मत या चित्रपटाने काही लोकप्रिय गाणी देखील दिली. त्यातलं हे एक गाणं. अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. ही आश्विनी म्हणजे चारुशीला साबळे पुढे अनेक चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या. शाहीर साबळे यांच्या या लेकीने मराठी सृष्टीतच नाही तर अगदी हिंदी चित्रपटात देखील अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच त्या स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असताना अभिनेते अजित वाच्छानी यांच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. अजित वाच्छानी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळं नाव कमावलं आहे. बॉलिवूडच्या खलनायक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. पण 2003 साली वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्रिशाला आणि योहाना ही त्यांची 2 अपत्ये आहेत. त्रिशाला एअर होस्टेस असून आता ती तिच्या घर संसारात रमली आहे. पण आईवडिलांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी योहाना पुढे चालवत आहे. योहाना ही हिंदी, गुजराती तसेच मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. अनेक गुजराती नाटकांमध्ये देखील योहानाने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटात योहाना झळकली आहे. यात तिने तिच्या आईची म्हणजे चारुशीला साबळे यांचीच व्यक्तिरेखा साकारली होती. अजूनही चांदरात आहे ही तिने केलेली मराठी मालिका ठरली होती. तर 2006 सालच्या जबरदस्त या मराठी चित्रपटात योहाना मोनिकाची भूमिका साकारताना दिसली. केवळ अभिनेत्रीच नाही तर योहानाने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम देखील केले आहे. अनेक परदेशी चित्रपट जाहिरातींसाठी तिने डबिंग आर्टिस्टचे काम केले आहे.